आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची ये. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेख वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेख वाटे देवा. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाक पांडुरंगा करू प्रथम नमान, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. आता मज साह्य येथे करावे देवा, करावे देवा.
आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची ये. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेख वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे विटा खुर्द, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामधील ही कितवा दिवस आहे? दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. या सप्ताहामध्ये रामायण रामकथा चालू आहे. रामकथा चालू आहे. पवित्र अशी रामकथा आपण झाडगावकर महाराज यांच्या मुखातून, जोडगावकर यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात. जे रामायणाची कथा श्रवण करतात, कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण. पूर्वजांचे नवल कोण उद्धरे? तिन्ही लोक उद्धरतात. नामे तिन्ही लोक उद्धरती, अशी ही पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक उद्धरती. वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं रामायण आणि त्या रामायणाचं भावार्थात, म्हणजे त्या रामायणाचा अर्थ नाथांनी केला भावार्थ रामायणात आणि तुलसीदासांनी केला तुलसी रामायणात. तेच रामायण आपण ऐकत आहात, श्रवण करत आहात. आणि ते एवढं महत्त्वाचं आहे. रामायण श्रवण केल्यास काय पुण्य मिळतं ते बुधकौशिक ऋषी श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये सांगतात. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकम अक्षरम पुसाम महापातक नाशनम. महापातकांचा नाश करणारे एक एक अक्षर रामायणातलं आहे. अशी पवित्र रामकथा जे श्रवण करतात, जे सांगतात, श्रवण करतात, दोन्हीलाही एकच पुण्य आहे. अशा पद्धतीनं रामकथा आपण श्रवण करणारे सर्वजण श्रोते आहात. त्याचबरोबर नित्य नैमित्तिक सप्ताहातील कार्यक्रम, मग त्यामध्ये गाथा पारायण असेल. ज्ञानेश्वरी पारायण आहे का? नाही ना? हां, गाथा पारायण. त्यानंतर रात्री हरिकीर्तन, हरिपाठ, हरिजागर हे नित्य नैमित्तिक सप्ताहातले कार्यक्रम आहेत. अशा पद्धतीनं गोड असा नामचिंतन सप्ताह आपल्या गावामध्ये सुरू आहे. आणि सर्व साधू संतांच्या उपस्थितीत, तुम्हा सर्वांच्या उपस्थितीनं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामधील ही दुसऱ्या दिवसाची सेवा. या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणांचा हा अभंग सर्वांच्या पाठांतरातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय म्हणतात की जो आपल्या हितासाठी जागृत आहे त्याच्या आई वडिलाला धन्यवाद देतो. आणि जे कोणी कन्या असेल किंवा मुलगा असेल, मुलगा मुलगी जे कोणी असतील, कुळी कन्या पुत्र दोन्ही जे सात्विक असतात आणि त्यांच्या आईवडिलाला धन्यवाद आणि त्या भक्ताला, भगवत भक्तालाही धन्यवाद. कारण मी धन्यवाद देतो यात नवल नाही म्हणतात तुकोबाराय. तर देवाला सुद्धा त्यांचा आनंद होतो. कुणाचा? जे गीता भागवत श्रवण करतात आणि अखंड विठोबाचं चिंतन करतात. अशा भगवत भक्ताची मला सेवा घडावी अशी इच्छा सुद्धा याच अभंगाद्वारे तुकोबाराय व्यक्त करतात. विठाला विठाला. मनुष्य प्रापंचिक कार्यामध्ये फार प्रयत्न करतो आणि आपलं हित साध्य करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक माणूस इथं बसलेला काहीतरी आपलं पुढे चांगलं व्हावं या दृष्टीनेच प्रयत्न करत असतो. कोणी आपलं अकल्याण व्हावं, अहित व्हावं असं कोणी इच्छित नाही. सगळ्यांना वाटतं माझं कल्याण व्हावं, माझं हित व्हावं, म्हणून सर्वजण धावपळ करतात. हे व्यवहारात धावपळ करताना दिसतात. पण पारमार्थिक क्षेत्राकडे जेव्हा आपण वळतो तर पारमार्थिक क्षेत्रात बघितल्यानंतर फारच थोडे लोक हितासाठी जागृत दिसतात आणि बाकीचे समस्त लोक झोपलेलेच जास्त दिसतात. तुम्ही म्हणाल आम्ही तर जागृत असतो, परंतु भगवान गीतेत म्हणतात आपण ज्याच्या बाबतीत जागृत असतो त्याच्या बाबतीत ऋषी झोपलेले असतात आणि ऋषी जिथं जागृत असतात तिथं आपण झोपलेले असतो. या निशा सर्वभूतानां यश तस्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. म्हणजे काय की कर्मफळाच्या बाबतीत आपण जागृत आहेत.
लगे लगे मला केलेल्या कार्याचं फळ मिळावं असं वाटतं, पण ऋषी मात्र कार्य करण्यात तत्पर असतात, प्रभूच्या नामचिंतनात जागृत असतात आणि फळ यायच्या वेळेला झोपी जातात. म्हणजे ते फळ नको म्हणतात, भगवंताला अर्पण करून टाकतात. असा आपल्या दोघांमध्ये फरक आहे. मग हिताच्या बाबतीत जागृत असलं पाहिजे. हित हे करण्यासाठी प्रत्येक माणसानं जागृत राहिलं पाहिजे, परंतु ते दिसत नाही माणसानं. कारण का, हित करायचं म्हणजे कशात हित आहे हेच बऱ्याच माणसांना माहीत नाही. म्हणून तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एक कशामध्ये हित आहे एका शब्दात सांगितलं तुकोबाराने, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन कसं करायचं, करोनिया मन एकविध किंवा करोनिया मन शुद्ध भावे, दोन्ही पाठांतरात आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मन एकविध करून शुद्ध भाव ठेवून भगवंताचं चिंतन करा, यामध्ये हित आहे. आता हे हित करण्यासाठी जागृत राहा. मग हे हित करण्यासाठी जागृत राहायचं, पण दिसत नाहीत. संत वारंवार सांगतात, किती प्रमाण सांगू बघा, संत वारंवार सांगतात, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. मग इथंही स्वहिताबद्दल जागृती, स्वहिता कारणे संगती साधूची, भावे हरीची भक्ती भेटी तेने. स्वहिताबद्दल जागृत राहा. उठा उठा साधू संत आणि साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. किती जागृती देतात आपल्यासाठी, मज निरंतर जागविती, निरंतर जागृत करतात की बाबांनो उठा आणि हितासाठी जागृत राहा. कारण का, फार दिवस तुम्ही या पृथ्वी तलावर राहण्यासाठी आलेले नाहीत. थोड्याच दिवसामध्ये तुमची इथून उचलबांगडी होणार आहे, याची जाणीव ठेवा. मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा. मी माझं माझं म्हणून जे गोळा करतात, फार दिवस ते नाशिवंत आहे, जास्त दिवस तुमच्यासोबत येणार नाही. किंबहुना जोपर्यंत या शरीरात त्राण आहे तोपर्यंतच हित करून घ्या. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पायान, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. कधीपर्यंत, एकदा हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत. पण पुन्हा अंगम गलितम फलितम मुंडम झाल्यानंतर मग उपयोग नाही. मग कसं असतं माहिती आहे का, पहिल्यांदा विषय सुख भोगण्यात हे शरीराला गोड वाटतं. सुखत क्रियते रामा भोग, पश्चादंते शरीरे रोग. यद्यपि लोके मरणम शरणम, तदपि न मुंचति पापाचरणम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सनीते मरणे, नहीं नहीं रक्षति दुःखरूय करणे. आद्य शंकराचार्य म्हणतात की शरीराला पहिल्यांदा सुखाचा उपभोग घेताना सुख वाटतं शरीराला, विषयाचं सुख घेताना. पण पश्चादेंते शरीरे रोग, शरीरात पुन्हा रोग घर करतात आणि एक दिवस जावं लागतं. तरी सुद्धा हा माणूस पाप आचरण सोडत नाही. कमाल वाटते म्हणते तुकोबराय, वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य, काही न करीती विचार हिताचा. का विचार हिताचा करत नसतील असं तुकोबरायला तळमळ वाटते. म्हणून ते नेहमी म्हणतात की आपुल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवित्त. आपल्या हिताचे बाबांनो सायास होत नाहीत. तुम्ही सायासे करीशी प्रपंच दिननिशी, पण हरिसी न भजसी कवन्या गुणे. मग हरिसी भजत नसतील, हरीचं भजन करत नसतील, सारखा प्रपंच करत असतील, तर हे नरदेह जे भगवंतानं दिलाय त्या नरदेहात येऊन तू मुक्त व्हायचं बघ, भगवत भक्ती करायचं बघ, भगवंताच्या नामचिंतनात देह झिजव. आणि हे करत नसतील तर नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणले तुकोबराय, काय तुवा जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले. अशा पद्धतीनं तुकोबराय नेहमी आपल्याला जागृत करतात. कशाबद्दल, हिताबद्दल जागृत राहा. एका ठिकाणी तुकोबराय एक उदाहरण देतात. आपण सर्वजण शेतकरी आहात.
शेतकरी पेरणीच्या वेळेस एवढा आपल्या हिताबाबतीत जागृत असतो की त्याला वाटतं की जमीन वापसावर आलेली आहे, पाऊस पडलेला आहे, जमिनीत आता बीज टाकायचंय, म्हणजे आता काय पेरणी करायची आहे. आणि अचानक घरामध्ये एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला, कोणी मेलं, तर तो कुणब्याला इतकं वाईट वाटतं का की आता पेरणी आज नाही केली तर वर्षभर खायचं काय, आणि एकदा जमिनीची वाफ निघून गेली, पेरणीची वेळ गेली, पुन्हा उपयोग होत नाही, पुन्हा जसं पाहिजे तसं धनधान्य येत नाही. तुम्ही पहा प्रयोग करू. म्हणजे ही वेळ निघून गेली नाही पाहिजे, ही वेळ हिताची आहे असं त्या कुणब्याला वाटतं. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, मडे झाकोनी या करीती पेरणी, मडे झाकोनी या करीती कुणबियाची वाणी लवला हो. मडे झाकून या करीती पेरणी, मड झाकून ठेवतात आणि पेरणी करतात. अगोदर हित आणि नंतर त्याला अग्नी द्यायचं पाहतात. मडे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला हो. तयापरी करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह. ज्याला नरदेह मिळालाय त्यानं याच्यासारखं हित करायचं बघा, जसा तो कुणबी करतो तसं. म्हणजे त्याला वाटतं की ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी कैवाडे स्वहिताचे. आपला विषय चालू आहे स्वहित. त्याला वाटतं की एका मुठीनं माझं धान्य उगवतच चालले, ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे. आपण म्हणतो ना ओठीला आणि मुठीला फरक पडतो. म्हणजे काय, एवढं जागृत राहा कशाबद्दल, स्वहिताबद्दल. एवढी जागृती तुकोबाराय देतात. एवढा जो जागृत आहे त्याच्या आई वडिलाला धन्यवाद. अभंगाचं प्रथम चरण. सुंदर भजनी मंडळाची साथ सुंदर आहे, पकवाज वादकही सुंदर आहे. लक्ष द्या. आपुल्या हिता जो असे जागता. तुकोबाराय म्हणतात की आपल्या हितासाठी जो जागृत आहे, धन्य माता पिता तयाची. त्यांचे आई वडिलाला धन्यवाद. आता इथं थोडंसं आपल्याला वाटेल जागृत आहेत त्यांनाच धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांच्यासोबत आई वडील कशाला जोडले असं आपल्याला वाटेल ना. पण असं असतं की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असेल तरच पुढे धान्य, पुढलं धान्य शुद्ध स्वरूपात येईल ना, त्याला फळे चांगले लागतील. झाडाचं बीज, कारण लिंबाची या झाडा साखरेचे आळे जरी केले तर बीज तळी तैशी फळे येते तया, किंवा तो आपलं कडूपण सोडत नाही. वृंदावन फळ साखरे माझी घोळीले तरी सुद्धा कडूपण त्याचं जात नाही, तसं आहे ते. म्हणून काय, आई वडिलांना धन्यवाद का असं बऱ्याच जणांना वाटतं. त्याचं कारण आहे की शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी. आई वडील शुद्ध असतील, शुद्ध उभयता कसे असतील, उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येतील. एकदा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी वनामध्ये वनवासाच्या काळामध्ये एका ठिकाणी बसलेले असतात आणि राम सहज प्रश्न विचारतात, लक्ष्मणा, पिकलेलं फळ पाहून आणि वनामध्ये सुंदर स्त्री पाहून कुणाचं मन चलित होणार नाही, सांग. असा प्रश्न केल्यावर लक्ष्मणांनी विचारला, आता या दोन्ही प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं. प्रभूला त्यांनी सांगितलं की प्रभू,
माता यस्य पतिव्रता पिता यस्य शुचिर्भूता तस्य नो चलते मनः. काय सांगितलं? आई बापाला धन्यवाद का हे लक्षात घ्या. ज्याचे वडील पिता यस्य शुचिर्भूता आणि माता यस्य पतिव्रता तस्य नो चलते मनः. ज्याची आई शुद्ध आहे, वडील शुद्ध आहेत, वडील शुचिर्भूत आहेत, आई पतिव्रता आहे, त्या मुलाचं मन सुंदर स्त्री पाहूनही चलित होत नाही, पिकलेलं फळ पाहूनही चलित होत नाही. कुणाचं? तस्य नो चलते मन. म्हणून धन्य माता पिता तयाच्या, म्हणजे त्यांच्या आई वडिलाला इथं लक्ष्मणजीने महत्व दिले. एका ठिकाणी आता लक्ष्मणजी किती सात्विक होते लक्षात घ्या. लक्ष्मणाला एक प्रसंग असा आला की सीता माता ज्यावेळेस रावणानं हरण करून घेऊन जात होता, जाता जाता सीता मातेला असं वाटलं की आपण ज्या मार्गाने गेलो तो मार्ग प्रभू रामचंद्रांना कळावा, म्हणून आपल्या अंगावरले आभूषण जे दागदागिने आहेत ते सीता माता वाटेनं टाकत टाकत जात होत्या. मग म्हणजे जटायूपासून पुढे गेलो, जटायूने युद्ध केलं परंतु त्याची हार झाली. हार म्हणजे तो जिंकला परंतु रावण जिंकूनही हारला त्या ठिकाणी, कारण प्रभू रामचंद्राच्या मांडीवर जटायूला मरण आलं. त्यांनी त्याच्या शक्तीनं प्रभू रामचंद्राचं कार्य केलं. मग सीता मातेला वाटलं हे आभूषणं टाकून रामाला लक्षात येईल सापडल्यानंतर की सीता या मार्गाने गेली. अशा प्रसंगात सगळे आभूषणं गोळा केले आणि आणून ठेवले. लक्ष्मणाला सांगितलं रामांनी की याच्यातले हे आभूषण सीतेचेच आहेत का, शोधून दाखव. आता लक्ष्मणानं सगळे बघितले पण आपल्या काही परिचयाचे दिसत नाहीत. त्याचं कारण लक्ष्मणानं कधीही सीता मातेच्या पूर्ण दृष्टीनं अवलोकन केलेलं नव्हतं. बाकी तर लांब सोडा, पण पूर्ण दृष्टीनं अवलोकन. कारण का? आपल्या बंधूची पत्नी म्हणजे माते समान, परस्त्री सदा माते समान, पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची, अशी त्यांची रीत होती. तुकोबाराय म्हणतात ना, जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. म्हणजे काय की तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी लक्ष्मणजी म्हणतात हे माझ्या परिचयाचेच नाहीत दागिने, मी एवढं सीता मातेला कधी पाहिलं नाही, पण एक गोष्ट आहे याच्यातला एक दागिना माझ्या ओळखीचा आहे. कोणता दागिना ओळखीचा आहे? त्यावेळेस लक्ष्मणजीचा श्लोक आहे, नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरे तू अभिजानामि नित्यम पादाभिवंदनात. एक मात्र बघा, नाहम जानामि केयुरे कानातील, नाहम जानामि कुंडले, जे वरच्या अवयवावरले दागिने आहेत ते मला माहीत नाहीत, पण पायातले दागिने मला माहीत आहेत, ते मात्र सीता मातेचे आहेत. कशामुळं? नित्यम पादाभिवंदनात. दररोज मी सीता मातेचं वंदन करत होतो आणि फक्त मला नुपुरे तो अभिजानामि, त्याच्यातले नुपुरे जो दागिना आहे तो मला माहीत आहे, बाकीचा नाही. याला म्हणायचं धन्य माता पिता तयाची. म्हणजे काय की तस्य नो चलते मन, नाही चलित झालं नाही. 14 वर्ष लक्ष्मणजी राहिले, मन चलित नाही झालं. याला म्हणायचं धन्य माता पिता तयाची. काय लक्ष्मणाचे आई वडील असतील, याला म्हणायचं धन्य माता पिता. असे पुत्र जन्माला आले. मग तिथं लक्ष्मणजीला रामाने धन्यवाद दिले. काय लक्ष्मणा, किती सात्विक वृत्ती आहे तुझी. आणि एवढ्या सात्विक वृत्तीच्या माणसालाच तुकोबाराय म्हणतात की धन्य माता पिता तयाची. म्हणजे काय? आपला विषय चालू होता की आई वडिलांना धन्यवाद का. कळालं तुम्हाला की पिता यस्य शुचिर्भूता माता यस्य पतिव्रता तस्य नो चलते म्हणे. एक. दुसरं, ज्याचे आई वडील शुद्ध आहेत त्यालाच ब्रह्मज्ञान प्राप्त होत असतं. त्याचं कारण तुम्ही म्हणाल कसं? कारण शुद्ध सात्विक बीज असेल तरच फळे चांगली येतात. एक. दुसरं की असं आहे की वेद आपल्या संस्कृतीत असं सांगतात की मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद. ज्ञान कुणाला मिळतं? मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद. वेद त्यालाच ज्ञान देतात की जो आचार्यांची सेवा करतो, आई वडिलांची सेवा करतो, तिन्ही ज्याचे शुद्ध आहेत, त्याला गुरुही चांगला आहे आणि आई वडीलही चांगले आहेत, त्याच्यासाठी तो वेदाध्ययन करतो आणि तो परमगतीला पोहोचतो, भगवंताचा आवडता होतो. विठाला भगवान दत्तात्रेयाचे आई वडील जमदाग्नी आणि रेणुका. जमदाग्नी आणि रेणुका यांच्या पोटी परशुरामांनी जन्म घेतला. परशुरामांनी जन्म घेतला. जमदाग्नी आणि रेणुका, मी काय म्हणलं भगवान दत्तात्रेय म्हणलं का? ते आत्रेय अनुसय आहेत. जमदाग्नी आणि रेणुकेचं मला सांगायचं तुम्हाला. जमदाग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा मुलगा परशुराम. धन्य माता पिता तयाचे कसे आहेत बघा.
जमदाग्नी ऋषी आणि रेणुका मातेचं तप म्हणूनच परशुराम पोटाला आले. कुणाच्याही पोटाला राम परशुराम येत नाहीत. परशुराम भार्गव परशुराम म्हणजे ज्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली ते भार्गव परशुराम. जमदाग्नी रेणुकेच्याच पोटी आले म्हणून धन्य माता पिता तयाची. आणि मी दुसरं उदाहरण सांगत होतो, आत्री अनसूया जिला असूया नाही ती अनसूया. आत्री आणि अनसूया यांचा मुलगा भगवान दत्तात्रेय. आत्री आणि अनसूया मातेची तुम्हाला कथा माहित आहे. किती पतिव्रता, देवांना बाळ करायची एवढी ताकद तिच्या पतिव्रतेत होती. ब्रह्मा विष्णू महेश आले परीक्षा घेण्यासाठी, विवस्त्र होऊन भिक्षा मागायला आले तर त्यांना बाळ करून भिक्षा दिली, बालक करून. अशी अनसूया पतिव्रता होती म्हणून धन्य माता पिता तयाचे. आणि आत्री तसेच त्याच तोला मोलाची पती पत्नी दाम्पत्य म्हणून पुत्र सुद्धा भगवान दत्तात्रेय जन्माला आले म्हणून नमन माझे गुरुराया. अशा पद्धतीनं आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. विठाला विठाला विठाला. मग हितासाठी जागृत आहेत ना, त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद आणि त्यांना सुद्धा धन्यवाद, कारण त्यांनी हित केलं. कुणी कुणी काय काय हित केलं पहा. आपण ज्यांच्या दरबारात सेवा चालू आहे ते हनुमंतराय. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. आज त्यांचं मंदिर आहे, एका भक्ताचं मंदिर उभा राहतं. याच्यात प्रभूचं मंदिर असणं याच्यात नवल नाही. भक्ताचं मंदिर आहे म्हणजेच काय की भक्त राम स्वरूप झाला. राम म्हणता रामची होईजे असे हनुमंतराय त्यांनी हित करून घेतलं. ज्यांचे आई वडील केशरी नंदन आणि माता अंजनी आणि वायुदेवाच्या कृपेनं त्यांना पुत्र झाला अंजनी मातेला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अशा हनुमंतरायांनी आपलं तर हित केलंच हो, यात नवल नाही. एखादा तरुण जाईल पोहून, यात नवल नाही. पण अनेक बुडणाऱ्यांना तारतो तो मोठा असतो. दाता तोची एक जाना नारायण स्मरवी. सगळ्यांकडून नारायणाचं स्मरण करून घेतो तो मोठा दाता असतो. कारण एखाद्याला अन्न दिलं पाणी दिलं हे तर दान आहेच आवश्यक, पण हे क्षणिक आहे. अन्न दिलं की क्षणिक तृप्ती आहे, पुन्हा उद्या भूक लागेल. पण ज्ञानदान एक असं दान आहे की ज्यानं तृप्ती म्हणजे ज्यानं भूक लागत नाही. भूक लागत नाही म्हणजे कायमची भूक म्हणजे जी हाव आहे तृष्णा आहे ती मिटते, म्हणून ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे हे अन्न त्याच्यासोबत ज्ञानदान अशा दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपला विषय काय चालू होता की हनुमंतरायाचा. हनुमंतरायांनी हित आपण केलं आणि आपल्यासोबत अनंत भक्तराशी तरले वानर आणि ज्ञानदेवा घर चिदानंदी. एकट्याचं नाही, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. सगळ्या कपिकुळाला वानर जमातीत जन्माला येऊन सुद्धा आपल्या हिताबद्दल जागृत म्हणून धन्य माता पिता तयाची. वानर कुळात नीच कुळात जन्माला येऊन सुद्धा भक्ती करून स्वतः उद्धरून सगळ्या वानर कुळांचाच उद्धार करणारे हनुमंतराय म्हणून धन्य माता पिता तयाची. विठाला विठाला. महाभारतामध्ये अर्जुनानं आपलं हित करून घेतलं. पांडवामध्ये पांडवानाम धनंजय. अर्जुन हा भगवंताची विभूती आहे. संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी. सारखं दिवस रात्र एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. सारखं हरीचं कीर्तन. कृष्ण 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 रोम रोमातून आवाज यायचा अर्जुनाचा. आणि अर्जुन भक्ती करून उद्धरून गेला. एवढंच नाही, देव आपलासा केला. अर्जुनाचे रती होय हा सारथी. देवाला सारथ्य पण करावं लागलं. एवढे भक्तीचे उपकारू, एवढा भक्तीचा उपकार देवावर केला अर्जुनानं. म्हणून धन्य माता पिता तयाच्या. त्यांच्याही माता पित्याला धन्यवाद. कुंती माता आणि पंडुराजा यांच्या पोटी या 5 पांडवांनी जन्म घेतला. आणि पांडव कुळ पूर्ण. आता जर कोणी म्हणलं पांडव कुळाला काही दोष आहे तर पांडव कुळाशी पाहता दोष. जर कोणी म्हणलं पांडव कुळाला काही तर त्याला सुद्धा दोष लागतो. म्हणून ऋषीचं कुळ नदीचं मूळ विचारू नये. एकदा जन्मेजे म्हणजे पांडवांचाच वंशज परीक्षितीचा पुढे मुलगा जन्मेजे महाभारत सांगत असताना व्यासांच्या शिष्याचा अपमान केला. काय पांडव 5 देवापासून 5 झाले, त्यांच्या कुळाला दोष आहे, असा आहे तसा आहे. बऱ्याच त्यांना आपलं गरळ ओकली म्हणजे निंदा केली.
साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा मुका झालो. मग त्या ठिकाणी जन्मेजयाला त्या व्यासांच्या शिष्यांनी म्हणले की हे असं बोलणं बरोबर नाही, तुझे पूर्वज महान होते आणि महान आहेतच, त्यांची कीर्ती यावत चंद्र दिवा करो आहे. जन्मेजय म्हणला मला हे पटत नाही आणि ह्या कुळाला दोष आहे. व्यासांच्या शिष्यांनी शाप देऊन टाकला, तुला कुष्ठरोग होईल. आणि खरंच कुष्ठरोग झाला. फक्त पांडव कुळामध्ये दोष पाहिला म्हणून कुष्ठरोग झाला. आता काय करावं? आता विचारात पडला. व्यासांना विचारलं काय मार्ग आहे? व्यासांनी सांगितलं मार्ग आहे, परंतु तू त्या वनामध्ये जाऊ नको. वनामध्ये कोणी स्त्री भेटली तर तिला बोलू नको. बोलला असतं लग्न करू नको, लग्न केलं असतं यज्ञ करू नको. एवढ्या गोष्टी सांगितल्यावर आपल्याला वाटतं की असं सांगितलं की का करू नको. करत करत तो जन्मेजय वनातही गेला, त्या राणीशी लग्नही केलं, घरी आला आणि यज्ञही सुरू केला. आणि त्यानं तक्षकाची आहुती देण्यासाठी, म्हणजे परीक्षितीला तक्षकानं दंश केल्याबद्दल त्याचा बदला घेण्यासाठी त्यानं नरयाग सुरू केला. त्या नरयागात एक एक आहुती देत असताना इंद्राची आहुती द्यायची वेळ आल्यावर इंद्र देवाला शरण गेले आणि इंद्राने सांगितले की माझं रक्षण करा. मग देवाने काय केलं, त्या सगळ्या ब्राह्मणांना जे यज्ञयाग करत होते त्यांना मूर्छित पाडलं. ते 18 ब्राह्मण होते. 18 ब्राह्मण मूर्छित पडले. राजा रागात आला, माझा यज्ञ पूर्ण झाला नाही म्हणून तो आला आणि त्याला माहित नाही ब्राह्मण कशानं मोहित झाले. आल्या आल्या बघतो रागात आला. रागात आल्यावर त्यानं आपल्या त्या ऋषींच्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या सगळ्या ब्राह्मणांच्या अंगावर शिंपडल्या. बरोबर शतखंड ब्राह्मण झाले. 100 तुकडे झाले. अरे बापरे म्हणलं आता तर मोठ्या आगीतून निघून फुपाट्यात आलो म्हणले. आता आगीतून निघून फुपाट्यात. आता पहिलं कुष्ठरोग थोडा आणि आता हे ब्रह्महत्येचं पातक माथ्यावर बसलं. आता जगूनच उपयोग नाही असं त्याला वाटू लागलं. एवढं मोठं पातक व्यासांचं ऐकलं असतं तर आता वाटतं बरं. तसंच आहे, संतांचं ऐकलं असतं तर असं म्हातारपणी वाटत असतं. पुन्हा कळो येईल अंतकाळी, आताच कळत नाही ते. प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडापुरी, तोपर्यंत वाटत नाही. ऐकलं असतं तर. मला तर असं वाटतं बघा, ते घेऊन जातात ना तिरडीवर माणसाला, जाता जाता एकदा त्याला थोडं उठवून बसू द्यायला पाहिजे देवानं आणि मग झोपविलं तरी हरकत नाही. कशासाठी? की मी काय केलं काय झालं एवढा चित्रपट बघू देईपर्यंत. माझे कोण होते ज्यांच्यासाठी मी बेजार झालो एवढं, ती माझे आता किती जण आहेत माझे म्हणणारे, माझ्यासाठी आता चितेत उडी द्यायला तयार. आणि किती जणांनी मला इथं फसवलं, दगा दिला. तर मला वाटतंय देव सोडला तर सगळ्यांनी दगा दिला. तुका म्हणे पुढे दगा, अगोदरच म्हणले होते ना तुकोबरा, आता तरी होई जागा. जागा रे भाईंनो, जागा कशासाठी आहे? त्या ठिकाणी काय पाहिजे, कळो येईल अंतकाळी. आता त्यावेळेस वाटलं असतं की जन्मभर भक्ती केली असती आणि या बिनकामे, म्हणजे कारण काय, यावदवित तो पार्जन सक्त तावन निज परिवारो रक्त पश्चात भवती जर्जर देहे वार्ता पृच्छती कोपी न गेहे. बाईल म्हणती खर मरता तरी बरे नाशियले घर थुंकोने. पुन्हा कुणालाच नको नकोसा वाटतो माणूस सगळ्यांना. मग त्याच्या लक्षात तरी येईल त्यावेळेस तरी तुकोबरा म्हणतात, त्यावेळेस तरी लक्षात येईल. कारण 1 तास उरला खटवांग राय, त्याला 1 तास उरला. भाग्यदशा कैशी पालटली, सापडला हरी तयाला साधनी, याला तरी सापडेल. किंवा अंतकालेचं मामे हो तरी त्याला एकदा पण उठवून बसायला पाहिजे, नाहीतर मग येत नाही. अंती वासुदेव पण आद्य छंदे, अगोदर छंद घेतला तर शेवटला नाम येतं, नाहीतर येत नाही. मग अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. आपला विषय चालू होता. शतखंड ब्राह्मण झाले. आता काय करायचं? व्यासांचं ऐकलं असतं तर इथपर्यंत आलो होतो, बरं झालं असतं. पण आता वेळ निघून गेल्यावर पुन्हा उपयोग नसते. कारण का? ग्रह दग्ध न होता उदक सिंपीचे. घर जळू लागल्यास विहीर खोदतो म्हणला एक जण. जमल का? इकडं घर जळून जाईल ना तो, पण विहीर कधी खोदायची, त्याला पाणी कधी लागायचं? तहान लागल्यावर विहीर खोदून उपयोग नाही. मग व्यासांना शरण गेला. व्यासांनी सांगितलं वंशंपायन ऋषीकडे जा आणि महाभारताचं श्रवण तनु मनु जीवे करावं लागेल तुला, आणि महाभारतच तुला उद्धरून नेईल. पंचम वेद आहे महाभारत, म्हणजे साधा ग्रंथ नाही व्यासांचा. महाभारत म्हणजे हित करणारा ग्रंथ आहे. आपुलिया हिता. तुला आता हित करायचं असेल तर महाभारत ऐक. महाभारत वंशंपायनांनी सांगितलं. महाभारतात 18 पर्व आहेत. एक पर्व सांगितलं की एक ब्राह्मण जिवंत होत होता, दुसरं पर्व सांगितलं की दुसरा ब्राह्मण. असे 18 पर्व जेव्हा त्या जन्मेजयानं ऐकले तेव्हा 18ही ब्राह्मण जिवंत झाले. ब्रह्महत्येचं तर पातक गेलं, त्याचबरोबर कुष्ठरोगही गेला. म्हणजे काय? पापाचे कळप पळती पुढे, एकही पाप शिल्लक राहील नाही. का?
हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. क्षण मात्रात पाप नष्ट झालं, जन्मेजय सुखी झाला. म्हणून जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले, माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात. त्याचे दोष हरले कशामुळं? महाभारताचं श्रवण केल्यामुळे. एवढं पुण्य एक एक ग्रंथ श्रवण करण्यात, एवढी ग्रंथसंपदा ज्या ऋषींनी दिली ती आपल्याला वाचायला सुद्धा वेळ नाही. म्हणजे कलियुगात आपण माणसं आहेत का भूत म्हणायची वेळ आलेली आहे. विडाला भूत सभेची कारटीन विषयाच्या गोवऱ्या चोरतात म्हणले होळीच्या, आहे ना. आताच सिमगा झाला ना, सत्व गाठी उमगा तेने सफळ होईल सिमगा. तुम्ही हेची गाणे गा, तुम्ही हसू नका. अवघ्या मिळून मारा बोंबा. कोणत्या? हरिनामाच्या बोंबा मारा. आपण दुसऱ्याच रंगात रंगतो. रंगी रंगे रे श्रीरंगे. या रंगात रंगत नाहीत. बरेच जण दुसऱ्याच रंगात रंगले होळीच्या दिवशी. असं लक्ष पाहिजे, सावध पाहिजे. तुकोबाराय तर म्हणतात नित्य नवा दिस जागृतीचा. मी तर नित्य जागृत राहतो. कुणीकडून काय अंगाला लेस लागेल. साधूला तर फार जपावं लागतं. कारण का? कुसंगे नाडला साधू जैसा, ढेकनाच्या संगे हिरा जो भंगला. इतकं जपावं लागतं, नाहीतर साधूचं सुद्धा मातेर व्हायला वेळ लागत नाही. विढाला विढाला. म्हणून त्यांना धन्यवाद, पांडवांना सगळ्या धन्यवाद, ज्यांनी देव आणला. उपदेशिली गीता सुखी केले पार्ता. जन्म मरण वार्ता खुंटविली. जन्म मरण वार्ता खुंटविली. किंबहुना येर झारे चिरापडे. अशा पद्धतीनं त्यांच्या संसारावर चिरा. कारण देव त्यांच्या घरी आला म्हणजे खूनच असते देवाची. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसारासी. असा देव. कारण का? त्यांच्या घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी. देव मागे पुढे सांभाळायला असताना अर्जुनाला चिंता नाही. अर्जुनाची रक्षण देवानं केलं. म्हणून आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. त्यांच्या माता पित्याला धन्यवाद. काय एक एक रत्न आहे. युधिष्ठिरासारखं रत्न ज्यांनी जन्मात कधी खोटं बोललं नाही ना. आपला दिवस कधी खोटं बोलल्याशिवाय जात नाही. म्हणजे एकदाच फक्त अर्ध सत्य बोलावं लागलं. नरोवा कुंजरोवा. बरोबर. अश्वत्थामा हात नरोवा कुंजरोवा. एवढ्यासाठी अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. बाकी जीवनात डाग नाही. असं युधिष्ठिराचं जीवन आहे. ह्याला म्हणायचं सात्विक जीवन. असे जीवन आपल्या या भारतीय संस्कृतीत झाले. म्हणून तर त्यांची स्तुती का करायची? हरिभक्ताची स्तुती करण्यानं आपल्याला प्रेरणा मिळते. माझं जीवन असं का नाही? तुकोबारायच्या जीवनात किती संकट आले, पण हितासाठी जागृत. कोपला पाटील गावीचे लोक. पण हित नाही सोडलं. हित नाही सोडलं, नीतही नाही सोडली. असे तुकोबाराय. ज्ञानोबारायांना किती संकट आले. मांडे भाजण्यासाठी ज्या ज्ञानोबारायांना समाजानं खापर दिलं नाही, त्या समाजाच्या उद्धाराची तळमळ ज्ञानोबारायांनी केली. नाहीतर ताटी उघडा ज्ञानेश्वरामध्ये ताटीच्या अभंगात म्हणतात ना मुक्ताबाई की आपण तरुणी विश्वतारा, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्हाला असं बसून जमणार नाही. तुमचा अवतार कशासाठी आहे? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा किंवा उद्धराया जन महादोष. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी तुमचा अवतार आहे. धर्मरक्षा वया करणे आटी आमासी किंवा धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आमाशी. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. याच्यासाठी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. याच्यासाठी आमचा जन्म आहे आणि तो तुम्ही सार्थ करा असं मुक्ताबाई सांगतात. धन्य माता पिता त्याच्या. चारही भावंडाच्या आई वडिलांना धन्यवाद. ज्या समाजानं त्यांना एवढा त्रास दिला की संन्यासाची मुलं म्हणून वाईट टाकलं. त्यांना इंद्रायणीच्या डोहात आपलं प्राणत्याग करावा लागला. परंतु त्या विठ्ठल पंताच्या आणि रुक्मिणीच्या पोटी जे मुलं आले ते साधारण नव्हते. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. साधारण नव्हते ते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता. आणि मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. एवढे सात्विक मुलं ज्यांच्या पोटी जन्माला आले त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद. विठाला विठाला.
कार्य साधारण करून गेले का हो? 21 वर्षात केवढं मोठं कार्य केलं. 21,000 वर्षातही आपल्यासारख्याला व्हायचं नाही. 18 वर्षाच्या मुलानं श्रीमद भगवद्गीतेवर टीका लिहून ज्ञानेश्वरी लिहावी. साधं ज्ञान आहे अहो. गीतेचा एक श्लोक वाचायला 2-2 दिवस बसवायला लागतात श्लोक, तरी सुद्धा आपल्या तोंडातून चुकीचा श्लोक निघतो. त्या भगवद्गीतेवर 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिणं हे सोपं काम आहे हे. कारण का? संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. लोकासाठी, कुणासाठी केली? आपल्यासाठी केली. मग ती ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. एवढं मोठं कार्य केलं ज्ञानोबारायांनी. तुकोबारायांनी एवढं मोठं कार्य जीवनभर केलं. म्हणून बोलोबा आणि कनकाईला धन्य माता पिता तयाची, त्यांना सुद्धा ते लागू. कारण त्यांनी सुद्धा दुष्काळ पिढीला द्रव्य नेला मान, स्त्री एके अन्नान्न करिता मेली. सावकारकीच्या वह्या बुडवून संपूर्ण समाजाला कर्जमाफी दिली तुकोबारायनं. आपण नाही. आपण तरी 1 रुपया कोणाला सोडत नाहीत. 10 वेळा त्याच्या घरी जाल पण त्याला सोडत नाहीत तुकोबारायांनी. कारण तुकोबाराय होते ते. तुकोबारायांनी दिलं आणि भगवत भक्तीला लागली. भगवत भक्तीला भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन भगवत भक्ती केली. परिणाम असा झाला धन्य माता पिता तयाची चालू आहे. परिणाम असा झाला प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन मागे निळा मने सकळ संताप. जय जय तारक तू सकाळांचा चोलग सोया. वाह वाह सुंदर. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाविला. कार्य किती महान केले. कार्य काय? हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. नाही ते टाळ मृदंग आपल्याला बघायला मिळालं नसतं. तुकोबारायचे उपकार आहेत. तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज म्हणतात ना, आता उरलो उपकारापुरता. आता उरलो उपकारापुरता. उपकारापुरता आहे तुकोबाराय. अनुरेणुया थोकडा आणि तुका आकाशा एवढा. एवढं ज्यांनी, कारण का तुकोबारायांनी हे दिलं आपल्याला, त्यांचे उपकार आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची विठाला विठाला. एका ठिकाणी संत तुकाराम महाराज जरा जास्त पुढच्या भाषेत सांगतात. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळयाती. जो वैष्णव आहे ना त्याचे आई वडील धन्यवाद, आणि आई वडिलांना धन्यवाद, तो वैष्णव आहे म्हणून. वैष्णव आहे ना तो, मग तो कोणत्या कुळात आहे? कारण याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्रात निर्णय. कारण का? अंत्यजादी येऊनी तरल्या हरिभजनी, तयाची पुराणे भाट झाली. मग यांच्याच आईवडिलाला धन्यवाद. कुठल्याही जातीत असू द्या त्याच्या आईवडिलाला धन्यवाद आहे. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. त्यांचं कुळ काय शुद्ध होतं का? अहो त्या गणिकेचं कुळ काय शुद्ध आहे? गणिका आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. आजामेळ काय पुण्यवान होता? पापराशी. आजामेळ पापराशी, तोही नेला. कारण त्याला सुद्धा विमान पडलं. गणिकेनं राघूच्या रूपानं राघव राघव राम राम म्हणत देह सोडल्यामुळं, हाक मारल्यामुळं तिला वैकुंठाला नेलं देवानं. म्हणजे एवढा भगवत भक्ताचा अंकित आहे देव. मग आपला उद्धार होणार नाही का? म्हणून जो कोणी विष्णुदास आहे, जो कोणी भगवत भक्त आहे, जो हिताला जागृत आहे, त्याच्या आई वडिलाला धन्यवाद. विठाला विठाला. आद्य शंकराचार्य 8व्या शतकामध्ये शिवगुरु आणि माता विशिष्टादेवी यांच्या पोटी जन्म घेतला. 6व्या वर्षी वेदशास्त्र मुखोद्गत आणि 16 वर्षात वेदशास्त्र संपन्न होऊन 32 वर्षात आयुष्य समाप्त. पण असे तो हिमाचल वैदिक संस्कृतीचा झेंडा रोवला असे आद्य शंकराचार्य. म्हणून त्यांच्याही धन्य माता पिता त्याचे. असे जन्माला यावेत, असे जिथं जन्माला येतात त्यांचा आनंद देवाला वाटतो. अभंगाचं ध्रुवचरण.
कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. जे कुळी, ज्यांच्या कुळी, कुळी म्हणजे ज्यांच्या कुळी, असे सात्विक कुळी कन्या पुत्र दोन्ही पण. कन्या कोणी म्हणेल स्त्री पुरुष, इथं स्त्री पुरुषचा भेद नाही, कोणी उद्धरून जाऊ शकतो. कारण का माम ही पार्थ व्यापाश्रित्य एपी शिवपाप योन्या स्त्रियो वेशास्तता शूद्रास ते पियांती पराम गतिम. ते सर्वजण परमगतीला जाण्याचे अधिकारी आहेत. मग त्याच्यात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. त्याचा आनंद देवाला वाटतो, समाजाला तर वाटेल ना. चांगल्या मुलाचा आनंद कुणालाही वाटतो, समाजाला वाटतो, देवाला तर वाटणार. कारण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. देवाला आवडतो तो. कोण आवडतो देवाला? की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक वृत्तीचे असतात, भगवत भक्त असतात, ते देवाला आवडतात. भगवत भक्त यव मद्भक्त समे प्रिय. हा देव म्हणतात असे भक्त मला प्रिय आहेत. कसे? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धीर यव मद्भक्त समे प्रिय. असे भक्त मला प्रिय आहेत. असे 36 गुण सांगितले देवानं 12व्या अध्यायात. तेवढे गुण ज्याच्यात आहेत ते भक्त मला प्रिय. आणि इथं म्हणतात कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. त्याचा आनंद देवाला वाटतो. हरिख म्हणजे आनंद. आता देवाला आनंद का वाटत असेल? उदाहरण सांगतो. आपल्या भागवत धर्मामध्ये संत एकनाथ महाराजांनी एवढं मोठं कार्य केलं. एकनाथ महाराजांच्या घरी अनेक लोक यायचे, शास्त्रार्थ करायचे, जेवून जायचे. एकनाथ महाराज म्हणजे श्रीमंत साधू. एकनाथ महाराज तसेच त्यांची पत्नीही तशीच गिरिजाबाई. दोघं सुद्धा हरिभक्त परायण, म्हणजे दोघं सुद्धा अहोरात्र देवाचंच भजन, देवाचंच कार्य, दुसरं कामच नाही. वशिष्ठ अरुंधती सारखा संसार होता त्यांचा. कुणाचा? एकनाथ महाराजांचा आणि गिरिजाबाईचा. संसारात ऊनच काही नाही, असं श्रीमंत संत होते. आणि एकनाथ महाराजांनी आपल्या घरी आलेल्या लोकांना जेवायला द्यायचं. मग आता दररोज कामं करून गिरिजाबाई थकल्या कधी असं म्हणल्या नाहीत त्यांनी, पण नाथांनाच वाटलं की आपली पत्नी किती पुण्यवान आहे, किती पतिव्रत आहे, किती सात्विक आहे, की कधी सुद्धा मालकाला म्हणत नाही की मला सोन्याचं हे करा ते करा. आपण म्हणतो ना मला सोन्याच्या बांगड्याच करा, काय 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 असते दागिने बाया मागेच लागतात मालकाच्या. म्हणजे जेवायला मालक बसले की काहीतरी कुई काढतात नेमकं त्या वेळेला, म्हणजे पुन्हा काय सापडायचा अंदाज नसतो. तसं कधीच म्हणल्या नाहीत गिरिजाबाई काहीच. मालकाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकली. मालकांना आता पुढे काय पाहिजे ते अगोदरच तयार असायचं. बघा, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी, एवढी पतिव्रता. आणि मग दोघा जणांचा संसार सुखी. एवढ्या लोकांचं करायला सुद्धा नाथांना वाटलं आपल्या पत्नीला खूप कष्ट पडतात दोघं. कारण का? पती पत्नीमध्ये प्रेम असलं पाहिजे. नाथांकडून ते शिकावं. दोन्ही पत्नीला हसणं सोपं आहे, पण दोघांचा संसार राम सीतेसारखा, वशिष्ठ अरुंधतीसारखा, आत्री अनसुयेसारखा, जमदाग्नी रेणुकेसारखा, एकनाथ महाराज गिरिजाबाई सारखा होणं फार कठीण आहे. कारण फक्त मॅचिंग न संसार मॅच होत नाही. दोघांचे विचार जुळले पाहिजे, सात्विक वृत्ती पाहिजे. जसं अर्ध नारी नटेश्वर आपण म्हणतो त्या पद्धतीनं दोघांचे गुण पाहिजे. म्हणून जसं भगवान शंकरांना अर्ध अंग पार्वतीला दिलं. कारण का? यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीची पूजा होते तिथं देव वास्तव्यास येतात. म्हणून लक्ष्मी नारायणासारखा जोडा असावा, एवढ्यात तुम्हाला लक्षात येईल. आणि ते आणण्यासाठी पती पत्नी दोघांनी सुद्धा काही ॲडजस्टमेंट केली पाहिजे. दोघांनी एका विचारानं राहिलं पाहिजे. तो संसार सुफळ होतो. आजी संसार सफळ झाला गे माय. आपला व्हायला पाहिजे. देखी येले पाय विठोबाचे नंतर. अगोदर आपल्या परस्पर संबंध व्यवस्थित असले पाहिजे. पती पत्नीत विश्वास असला पाहिजे. राम आणि सीतेचा अतूट विश्वास आहे. सीता माता एकट्या बसलेल्या होत्या आणि त्रिजटेला म्हणतात अशोकवनात, हे त्रिजटे माझे राम मला भेटणार म्हणजे भेटणार, इतका विश्वास होता. आणि रावणाचं निर्दालन करणार, हे समुद्र लंघून सगळी सेना माझे प्रभू रामचंद्र घेऊन येणार, माझ्या मनात विश्वास आहे. एवढा विश्वास दुःखात सुद्धा आपल्या हनुमंतराय एकदा म्हणले होते की सीतामाता तुम्ही घाबरू नका, तुम्ही माझ्यासोबत जरी आलात तरी मी तुम्हाला रामाची भेट घेऊन देऊ शकतो, करून देऊ शकतो. सीताशुद्धीला गेले त्यांनी सांगितलं मी अशी येणार नाही, रामाला इथं यावं लागेल, ह्या सगळ्या राक्षस कुळाचा नाश करावा लागेल आणि मला
सन्मानानं आणि पौरुष रामाचं दाखवून मला घेऊन जावं लागेल. मी अशी येणार नाही एक. आणि दुसरी, मी परपुरुषाला कधीच स्पर्श करणार नाही म्हणून तुझ्यासोबत मी येऊ शकत नाही, असं हनुमंतरायाला स्पष्ट सांगितलं होतं सीतामातेने. एवढा विश्वास, याला म्हणायचं पती पत्नीतला विश्वास. असा विश्वास नाथांचा होता. इथपर्यंत आपण आलो होतो. मग नाथांच्या घरी आता एखादा नोकर ठेवावा असं नाथांनी विचार केला. मग नुसता डोक्यात विचार आला की देवानं ओळखला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देव हजर झाले. कशासाठी? नोकर राहण्यासाठी. आणि फाटके कपडे घालून आले तिथं समोर. आणि माझं नाव श्रीखंड आहे म्हणाले देवच स्वतः, जगाचा मालक. आणि मला काहीतरी काम शोधण्यासाठी मी इथं आलोय, द्वारकेवरून काम शोधण्यासाठी आलोय. काम शोधण्यासाठी तुमच्या इथं जे काम असेल ते करायला तयार आहे मी. धुणे भांडे सुद्धा करतो. बघा देव म्हणजे नीच कामं सुद्धा देवानं केले. चोखोबारायच्या पत्नीचं बाळणपण केलं. हे किती साधं काम, म्हणजे हलकं काम सुद्धा देवानं केलं, कारण देवाला भक्त एवढे आवडत असतात. मग आल्यावर देव म्हणतो मला ठेवाल का? नाथ म्हणले मी ज्याची वाट बघत होतो ते मला तर आयता आला घर पुसोनी. मला तर वाटत होतं कोणतरी नोकर भेटावा. बरं झालं मला पैठणमध्ये शोधायची गरज पडली नाही. आणि चांगला दिसतोय नोकर, तर चांगलाच काय, तुम्ही पहा म्हणले माझं काम. मग आता देवाचं काम म्हणल्यास काय? श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. आता नाथांच्या घरी हे काम देवानं सुरू केले, पण रूप श्रीखंड्याचं घेतलंय. नोकर होऊन राहिला सगळे काम. नाथांना वाटायला लागलं काय नोकर आपला आहे. नाथ खुश. एकनाथ महाराज आपल्याला असा नोकर कुठं मिळणार आहे. बघा देवाला तुका म्हणे भावेन देवा सत्ता राबवावे, याचं ज्वलंत उदाहरण नाथांच्या घरी आहे. आणि ते 1-2 वर्ष नाही, 36 वर्ष देव तिथं राहिले. बघा द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. कावडीने पाणी वाहे हरी, किंवा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनंत भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. म्हणजे निळोबाराय म्हणतात की कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. देव तिथं आला आणि नाथांचे कामं करू लागले. आपला विषय चालू आहे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद वाटायचा ते कामं करण्यात. आणि नाथांच्या घरी देव राहिले आणि नाथांना मदत करायला लागले. मग एक दिवशी देवान जाण्याचा वेळ आला. मग श्रीखंड्याची शोधाशोध सुरू झाली. श्रीखंड्या कुठेही सापडला नाही. दुसरा एक ब्राह्मण शोधत आला, अशी कथा आहे की तो म्हणाला मग श्रीखंड्या कोण? नंतर नाथांना कळालं की देवच आपल्या घरी आला होता आणि दत्त चोपदारी करीत असे. नाथांचा काही साधा अधिकार नव्हता, देव त्यांच्या घरी होता. म्हणजे अशा पद्धतीनं तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद होतो. विठाला विठाला. मग कुळी कन्यापुत्र कोणी हो. आता कन्या म्हणजे किती कन्या येतात त्याच्यामध्ये संत जनाबाई आहेत. संत जनाबाईच्या घरी देव राहिले. तयाचा हरिक वाटे देवा. संत जनाबाईची भक्ती अशी होती की नामयाची जनी कोणतीचा भाव, जेवी पंढरी राव तिच्या सवे. तिच्यासोबत देव जेवत होता. तयाचा हरिक वाटे देवा. किती अधिकार असलो. कुळी कन्यापुत्र, कन्या असून सुद्धा ती जनाबाई म्हणतात स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. कन्या असून सुद्धा देव त्यांच्या घरी. देव हाती सोडी बुचडान मारी उवा तातडी. साधं काम पण देवानं केलं. विठाला विठाला. अशा जनाबाई होत्या. जनाबाई नामदेवरायाच्या घरी राहिले. नामदेवरायाच्या घरी कुळी कन्या चालू आहे. कन्या असून सुद्धा भक्ती धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. आणि देव आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. देवाला आनंद झाला. देव जनाबाई सोबत शेणी वेचू लागायची. धर्मा घरी पाणी वाहे जाडी. देव काय करायचे, जनाबाई सोबत गोवऱ्या वेचायला लागायचे. आणि त्यांच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. इथं माणसं विठ्ठल म्हणेना. बरोबर. आज पकवास चांगला वाजालाय म्हणजे काय, बहुतेक कणिक त्याला जास्त खायला दिली काय की तुम्ही. खायला दिल्याशिवाय माणसं बोलनात गोड. आज मला काय जेवायला दिलं नाही म्हणून मी गोड बोललो नाही. नायकवाडी सर आमच्या अण्णांनी मला तारीख दिली आजची. मला आल्यावर काय जेवा बिवा काय म्हणले नाहीत. पंक्तीचं असलं तर खा म्हणले. मी म्हणलं
पक्वात जर निर्जीव वस्तू असून त्याला कणिक चांगली दिल्यावर तो चांगला वाचतो, खायला दिल्यास. मग महाराजाला खायला चांगलं दिल्याशिवाय गोड कसं बोलेल महाराज? विठाला. ते नगारा असतो ना, धन 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 म्हणतो, धन 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 म्हणजे पैसा पैसा पैसा, तो सुद्धा म्हणतो निर्जीव असून. माणसं तर सगळे काय म्हणालेत कलियुगात? फक्त पैसा, टका धर्म, बाकी काही माणसांना नको आहे, फक्त पैसा पाहिजे. भजन कीर्तनाला चला, पैसा. काही मिळतं का? पैसा. म्हणजे माणसाला फक्त उठलं की पैसा, उठान लुटा चालू आहे, उठान लुटा. इतकं म्हणजे माणसाला पैशाचं वेड लागलं. पैशानं माणसाला वेड केलंय बरं. पैसा आवश्यक आहे, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पैसा आवश्यक आहे, पण त्याला काही मर्यादा आहे. त्याच्या मागं किती वेळ व्हावं, किती वेळ देवाला द्यावा, किती वेळ. धर्म अर्थ काम मोक्षाची जी विभागणी केली आहे त्याच्यामध्ये 8 तास अर्थ कमावण्यासाठी ऋषींनी दिलेत. निदान 8 तास देवाची भक्ती केली पाहिजे. आपण म्हणतो एवढी होत नाही, 4 तास 2 तास. राष्ट्रपती नाही, पंतप्रधान जरी असला तरी काय थोरपण जाळावे ते, तुका म्हणे येते भजन प्रमाण. कोणी जरी असला, त्याला जीवाचा उद्धार करायचा असेल, हित करायचं असेल तर भगवत भक्ती करावीच लागेल. नाही तर काय, पुन्हा जन्माला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलो दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. मग अशी स्थिती होती. त्यामुळं रावरंक हो का उच्च नीच याती, भक्ती विन माती मुखी त्याच्या. नाथ महाराज म्हणतात की केवढा जरी मोठा असला, बहुता सुकृती नरदेह लादला, भक्ती विन गेला अधोगती. म्हणून हरिभक्ती करा असं संत नेहमी सांगतात. क्षण क्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा, हेची करा बापांना. ही जी जागृती आहे ना, ही फार महत्वाची आहे. विठाला विठाला. एका मृदंग वाजवणाऱ्याकडे पेटी वाजवणाऱ्याचे पैसे अडकले होते आणि पुढे तबल्यावालाही बसलेला होता. मग हे इकडून पेटीचा स्वर लावतो, कसा पैशाचं चालू आहे ना आपलं. त्या आता ह्याचे पैसे याच्याकडे अडकलेत, पखवाजवाल्याकडं, मृदंग वाजवणाऱ्याकडे. तो तिथूनच म्हणतो देणारे, त्यानं लावला स्वर देणारे. मग ही पखवाजवाला त्याच्यापेक्षा भारी होता. तो म्हणतो ते तबल्यावाल्याच्या लक्षात आलं की पैसे देना म्हणतोय. मग तबल्यावाला म्हणतोय देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. मग पखवाजवाला हुशार होता. तो म्हणतो दात खातो दोघावर मी, देईन तर देईन नाही तर नाही देईन, देईन तर देईन नाही तर नाही देईन, असा स्वर लागला. विठाला पखवाजवादक मला खूप आज मृदंग खूप छान वाजवालेत म्हणून सांगितलं बरं. काही गुंता मेळ लागत नसतो काही काही गावामध्ये. जाणं ते हे गुंती उगविती. एका ठिकाणी मी गेलो, नवरा बायको ते 2 जण होते. 2 काय म्हणालेत, बायको नवऱ्याला म्हणते तुमचे माझे आपले लेकर जेवायला बोलवा. या म्हणलं मी आता मी दंग झालो. तुमचे माझे आपले काय भानगड आहे. मग नंतर मी जेवण म्हणलं, अगोदर जेवण करावं मग तुमचे माझे आपले. आपल्याला काय करायचंय, माझ्याच घरी उताडा एवढा मोठा आणि ह्यांचे कुठं घेऊ म्हणलं, तरी बघू म्हणलं. मग विचारलं मी एका माणसाला, हे असं काय मिळाय? ते म्हणला तुमचे लेकरं माझे आपले लेकरं. ती बायको जे नवऱ्याला म्हणते ना, तुमचे म्हणजे त्या नवऱ्याचं पहिलं लग्न झालेलं होतं तिच्यापासून झालेले जे ते तुमचे म्हणते. माझे म्हणजे तिचं अगोदर एक लग्न झालं होतं तिला त्या नवऱ्यापासून झालेले ते माझे म्हणते. आणि आपले म्हणजे हे दोघं एकत्र आले, ह्यांना जे मुलं झाले ते आपले. तुझे माझे ना आपले. विठाला विठाला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. देवाला त्यांचा आनंद वाटतो, देव आनंदित होतो. देवाला वाटतं की असा भक्त देवाच्या डोळ्यात पाणी येतं. बघा, चक्रव्यूहाचा प्रसंग आहे आणि अभिमन्यूला चक्रव्यूहात जाता येत होतं, पण चक्रव्यूह भेदून परत येता येत नव्हतं. पण श्रीकृष्ण आणि अर्जुन दूर निघून गेले होते. आज जर चक्रव्यूह नाही भेदला तर पांडव हरणार होते. मग काय करायचं? नुकतंच लग्न झालेलं होतं. कुणाचं? अभिमन्यूचं. उत्तरा, त्याची पत्नी उत्तरा. आणि उत्तरा ही गर्भवती होती. घरी जातो, विचारतो, पत्नीला विचारतो, आईला विचारतो. आणि मग त्यांनी सांगितलं की धर्मासाठी बलिदान दिलं, धर्मासाठी तर आमचा होकार आहे, नकार नाही. म्हणजे जसं आपण सैनिक एखादा जर सीमेवर गेला तर आपण म्हणतो काय, देशाच्या कामाला आला किंवा त्यानं देशासाठी प्राण दिले, अमर रहे म्हणतो.
मग अमर कसा होतो माणूस बघा, आणि तयाचा हरिक वाटे देवा, देवाला कसा आनंद होतो. अभिमन्यू चक्रव्यूहात गेला, त्या दिवशी चक्रव्यूहात जाणंच गरजेचं होतं, नाही तर पांडव हारणार होते. मग अभिमन्यूने विचार केला, मी एवढा जिता जागता इथं असताना अधर्माचा विजय होऊ देणार नाही. माझी शक्ती जेवढी आहे, मला चक्रव्यूह भेदता येतो ना, तीच देवासाठी वापरीन. तयाचा हरिक वाटे देवा. मग देवासाठी वापरीन अभिमन्यू मध्ये गेला आणि एकाकी पाडून शेवटला सर्वांनी अभिमन्यूला मारलं. अभिमन्यूचा प्राण गेल्यानंतर, गतप्राण झाल्यावर अभिमन्यू जवळ देव आले. देवाला कळालं, अर्जुन तर धाय मोकलून रडला, कारण अर्जुनाचा लाडका पुत्र गेला. पण भगवान श्रीकृष्णाला रडण्याची गरज नव्हती. पण भगवान श्रीकृष्ण जवळ येतात आणि आपल्या छातीशी त्या तरुण 16 ते 18 वर्षाचा असेल फार तर अभिमन्यू, तरुण अभिमन्यूला छातीशी धरतात आणि देव रडतात. देव कुणासाठी देव रडत नाहीत. देव फक्त भीष्मासाठी, अर्जुनासाठी आणि अभिमन्यूसाठी रडले. देव रडले तयाचा हरिक वाटे देवा. देवाला वाटलं की किती धर्मावर प्रेम आहे, की धर्मासाठी बलिदान दिलं. काही देईल माणूस पण जीव दिला असा अभिमन्यू आहे. बलिदान दिलं आणि आज पांडव सेना वाचली, पांडव सेनेचा विजय झाला. एक दिवसापुरतं तरी अधर्माला त्यानं तोंड दिलं. आणि मग अभिमन्यूचा बदला नंतर जयद्रथ वध करून घेतलेला आहे. हा सूर्य आणि हा जयद्रथ त्या न्यायानं. पण अभिमन्यू तिथं पडल्यावर देवाची अवस्था अशी होते की देव म्हणतात की माझा लाडका अभिमन्यू गेला आणि धर्मासाठी बलिदान देणारा असा धर्मवीर माझा अभिमन्यू गेला, म्हणून तिथं देव रडतात. देवाला आपला वाटतो म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. विठाला विठाला. भीष्माचार्यांसाठी सुद्धा देव रडले. भीष्माचार्याला शरपंजरी पडल्यावर देवानं दर्शन दिलं शेवटला. भीष्माचार्यावर प्रेम होतं देवाचं. युधिष्ठिराला सांगितलं भीष्माचार्य साधारण नाहीत, त्यांच्याकडे ज्ञान आहे, फक्त होते अधर्माच्या बाजूनं. पण भीष्माचार्यासारखा ज्ञानी, भीष्माचार्य 180 वर्षाचे असून सुद्धा युद्धामध्ये पहिल्यांदा शंख कौरवाच्या बाजूनं फुंकला. एवढे भीष्माचार्य पण मनानं तरुण होते. वृद्ध म्हणजे काय? वृद्ध म्हणजे अनुभवानं वाढलेला. वृद्ध म्हणजे म्हातारा आपण म्हणतो, पण अनुभवाने वाढलेला आणि ज्ञानानं वाढलेला तो वृद्ध. असे वयानं वृद्ध होऊन काही उपयोग नाही. वयानं एखादा वृद्ध झाला तरी चालेल, पण मनानं चिर तरुण पाहिजे, असे भीष्माचार्य होते. मग देवसुद्धा भीष्माचार्यासाठी रडले आणि भीष्माचार्यांना अंत्यकाळी देवानं दर्शन दिलं. विठाला. अशा अनेक संत आहेत. कुळी कन्या पुत्र, मग त्याच्यामध्ये मीराबाई असतील. मीराबाईनं विष पिलं पण भगवंताला विसरली नाही. मीरा रोई नाही श्याम भुली नाही. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, मीराबाईसाठी विष प्राशन केलं. कुळी कन्या पुत्र मुक्ताबाई असतील, त्यांच्यासाठी भगवंतानं चांगदेव जरी असले तरी त्यांना ज्ञान देण्याचं सामर्थ्य मुक्ताबाईत होतं. एवढ्या मुक्ताबाई जुन्या काळात मैत्री, गार्गी अशा मोठमोठ्या स्त्रिया होऊन गेल्या. 5 सतीचं सकाळी स्मरण केल्याशिवाय सकाळ चांगली जात नाही बघा. अहल्या, द्रौपदी, सीता, कुळी कन्या पुत्र चालू आहे. कन्या अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचेकमना स्मरे नित्य महापातक नाशनम. ह्या 5 जणींचं स्मरण केल्यावर महापातकाचा नाश होतो. म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, पुण्यश्लोकाचं वैदेही, पुण्यश्लोको जनार्दना. यांचंही नाव घ्यावं लागतं. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषणा, कृप परशुरामश्च सप्ते ते चिरजीविना. हे सुद्धा चिरंजीव आहेत. म्हणजे यांचं नाव देवाला आवडतं. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक. आता यादी सांगतो. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, सुक, शौनक, भीष्मदाल्व्यान, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यानी मान परम भागवतान स्मरामी. एवढ्या जणांचा तयाचा हरिक वाटे देवा. का वाटतो? प्रल्हादानं हरिनामाचा छंद घेतला, तेने परमानंद प्रगटला. जे धुरुशी आठवले तेची उपमन्या घो केले, तेची गजेंद्रा लादले, हित झाले तयाचे. विठाला विठाला. रुक्मांगद राजानं नगरीच वैकुंठाला नेली, एकादशीचं व्रत केलं. अंबरीशी राजानं, देवानं 10 जन्मवास अंबऋषीचे घेतले. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले.
भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. असे अंबरीश राजा भगवत भक्त आहेत म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. कशामुळं? अहो अंबऋषीचे गर्भवास देवानं सहन करावेत म्हणजे तयाचा हरिक वाटे देवा हे झाल्याशिवायच घेतले का? म्हणून या भगवत भक्ताचं स्मरण प्रातःकाळी केलं तर मोठ्या मोठ्या पापांचा नाश होतो. तुकोबराच्या हरिपाठामध्ये ह्या सगळ्यांची नामावळी दिली. एक एक नाम घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. फुकटात हरी जोडतो. एवढं नुसतं नाव जरी घेतलं तर एवढं सामर्थ्य या संतांच्या आणि हरिभक्तामध्ये आहे. किती सामर्थ्य आहे बघा. आणि हित होण्यासाठी ह्यांनी जागृत झालेत म्हणून देवाला हरिक वाटतो, आनंद वाटतो. त्याचं कारण आहे काही काही वेळेस भगवत भक्ताला अडचणी आल्या पण त्यांनी देव सोडला नाही. बघा, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादाला आपल्या वडिलांनीच सांगितलं की हा हरिभक्तीचा छंद सोडून दे, पण प्रल्हादानं सोडला नाही. रावण म्हणत होता की माझ्याच पक्षात राहा. बिभीषणानं सांगितलं माझं इथं हित नाही. बिभीषणाला लात मारली रावणानं. बिभीषण गेले आणि रामाला शरण आले. बिभीषणानं बंधूचा त्याग केला हित होण्यासाठी आणि त्यांचा तयाचा हरिक वाटे देवा म्हणून लंका राज्य दिलं. कुणाला? बिभीषणाला. किती देवाला आनंद. अगोदरच सांगितलं की मी तर लंका जिंकणारच आहे आणि तुला राज्य देऊन टाकणार. म्हणजे बिभीषणाला लंकेचं राज्य दिलं, किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं, वालीला मारलं. म्हणजे भगवंताला त्यांचा हरिक वाटतो. जे हरिभक्त आहेत त्यांचा हरिक वाटला म्हणून दिला. आणि राज्य माता निंदू भरते केली. भरताना आपल्या मातेची सुद्धा निंदा केली. कशामुळं? देव अंतर येते पाप. त्यांनी सांगितलं की जळोतती येते उपजविती अंतराय सायासाची जोडी माझी. हे अंतराय झाला मला रामापासून 14 वर्ष म्हणून भरताला सुद्धा आनंद वाटला नाही. पण त्याच भरताचा आनंद रामाला वाटला. कारण एवढे दिवस झाले तरी भरताच्या मनात 7व्या पडद्यातही मला राज्य मिळावं ही इच्छा नव्हती. विडाला विडाला घड्याळ बरोबर आहे किती? हा वेळ झाला का बघा. विठाला विठाला नाही, मला ह्याच्यावरून वाटलं वेळ झाला का काय, असं होऊ नये बरं. हा नाही तर आणखी आपले 2 चरण राहिलेत. 10:30 वाजलेत ना. हा हा चला काय हरकत नाही. हा पुढे आपलं तयाचा हरिक वाटे देवा हे इथं थांबवत. आता पुराणामध्ये असे अनेक यादी आहे की ज्यांनी ज्यांनी आपलं हित करून घेतलं आणि देव आपलासा केला. आपुला तो एक देव करूनी घ्यावा. असे या पद्धतीनं तयाचा हरिक वाटे देवा. भगवत भक्ताचा आनंद देवाला झाला. एवढा आनंद झाला की देव त्यांना कुठं ठेवू आणि कुठं नाही करतो. किती आनंद होतो देवाला. एक उदाहरण सांगतो. विठाला द्वारकेमध्ये सुदामा जेव्हा भेटायला आला भगवान श्रीकृष्णाला, आल्या आल्या भगवंत इतके धावत गेले. तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंदच मावेन असा झाला. किती आनंद झाला. आनंदाची अंग आनंदाचे. देवाला इतका आनंद झाला. देव उड्या मारत पळालेत आणि सगळे सेवक बघालेत. देव एवढे आनंदित कुणासाठीच होत नाहीत. पण तयाचा हरिक वाटे देव. माझा भक्त माझा मित्र म्हणतच देव पळाले. सुदामा सुदामा सुदामा. देव भक्ताचं वेळ घेतो. पळत जातात. सगळे बघतात. अहो स्वतःला विसरला देव. मी राजा आहे, मी द्वारकेचा राणा आहे, मी जगदीश आहे, या जगताचा मालक आहे. पितामहश्च जगतो माता धाता पितामह. त्रिभुवनी माझी सत्ता आहे हे सुद्धा देव विसरला. आणि सुदामा सुदामा करत वेड्यासारखा पळाला. सगळेजण बघू लागले काय देवाला आज आनंद झाला असेल. देव येतात आणि सुदाम्याला घट्ट मिठी मारतात आणि रडतात. म्हणतात माझा बालपणीचा मित्र आला, माझा भक्त आला, माझा सखा आला.
वा. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. शुद्ध भाव बघितला आणि मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. भाव बघितला तयाचा हरिक वाटे देवा. देव येतात सुदाम्याला म्हणतात, कारण सुदामा ब्राह्मण दरिद्री आहे पण नाही विसरला पांडुरंगा. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला पण नाही विसरला पांडुरंगा. देवाला विसरला नाही, आपल्या हिताबद्दल जागृत होता, त्याच्याबद्दल देवाला हरिक वाटला, आनंद वाटला. देवानं आल्यावर नुसती मिठी नाही मारली, आपल्या सिंहासनावर बसलो. आपुले पदी बैसविले, कृपा कटाक्ष न्याहाळिली ना आपुले पदी बैसविले. आणि देवानं पाद्य पूजा केली. कारण का देव म्हणतात, अहो तुमच्या चरणावर सर्व तीर्थ आहेत देवा सुदामा, आणि त्या तीर्थाचं मी प्राशन करतो म्हणून पाय धुवून पिले. त्याला पद प्रक्षालन म्हणतात. पाय धुवून देवानं पिले, तयाचा हरिक वाटे देवा. सुदामा म्हणतो, मी एवढ्या मोठ्या लाभाला पात्र नाही देवा, माझी पात्रता नाही या सिंहासनावर बसायची. देव म्हणतात, नाही असं बोलू नको सुदामा, तूच एक पात्र आहेस या पदासाठी, तूच एक पात्र आहे. नामेची वैकुंठी बैसविले, वैकुंठाला घेऊन गेलो मी, तू तर एवढा मोठा भक्त आहेस माझा. एका नामासाठी मी गणिकेला उद्धरून नेलं. अंतकाळी आजामेळानं नारायण म्हणून हाक मारली तर त्याला मी विमान पाठवलं. तू तर माझा भक्त आहेस, ही खरी जागा तुझी आहे. आणि मग त्या भक्ताला एवढा मोठा मान सन्मान दिला देवानं, मान सन्मान दिला. नाहीतर आपल्या इथं तर थोडं धन असेल, कोणाकडे सत्ता असेल तर ते लहान सहान माणसाला विचारत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, त्यांना असं त्यांचा हे होतो. कारण की ते धनाची मध्ये न मानी कोणाशी असते. त्याचं सदा मुसमुसी धुळी जायचा, आठवणी वेठवणी बांधिला मुंडासा, आणि फिरत असे म्हैसा जनामध्ये म्हणजे त्याला म्हणजे ते लक्षात येत नाही. ते मद असतो, धनाचा मद असतो. पण देवानं मात्र सुदाम्याचा येतो सगळी षोडशोपचारे पूजा केली. आणि देव म्हणतात की घाली दंडवत पूजून या. सुदाम्याला दंडवत घालतात देव. आणि तयाचा हरिक वाटे देवा. मग सुदाम्याशी त्यांच्या भेटी होते. मग देव पुढे म्हणतात की आता मी तुझं दर्शन घेतो. मग अगोदर माझ्या राण्यांना पत्न्यांना दर्शन, 16,108 दर्शन घ्यायला सुदामा म्हणला मी कंटाळून जाईल आशीर्वाद देऊन देऊन, त्यापेक्षा तूच माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद दिला की सगळ्यांना आला. देव म्हणतात मी याच क्षणाची वाट बघत होतो. आणि घाली दंडवत पूजोनिया. देवानं दंडवत घातला आणि सुदाम्याचे पाहिजे. एवढा तयाचा हरिक वाटे देवा. विठाला विठाला. आता तुकोबराय म्हणतात, असे भगवत भक्त आहेत जे अखंड विठोबाचं चिंतन करतात आणि गीता भागवताचं श्रवण करतात, त्यांचाही देवाला आनंद वाटतो. अभंगाचं 3रं चरण.
गीता भागवत करीती श्रवण. श्रवण म्हणजे ऐकतात. जे कोणी गीता, श्रीमद भगवद्गीता आणि भागवत महापुराण हे श्रवण करतात. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन जे विठोबाचं करतात, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुणाचा? जे गीता भागवताचं श्रवण करतात त्यांचा. आता गीता भागवत श्रवण करतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. श्रीमद भगवद्गीतेचं श्रवण करणं हे तुकोबराय परम भाग्य समजतात. एका ठिकाणी शंकराचार्य म्हणतात, अखंड गीता वाचित जावं माणसानं. अखंड वेळ भेटला की गीता वाचावी. गेयम गीता नाम सहस्त्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, ध्येयम दीन जनाय च वित्तम, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. काय म्हणतात? गेयम गीता नाम सहस्त्रम. गीता आणि विष्णू सहस्त्रनाम नेहमी गान करा त्यांचं. नेहमी आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. म्हणून काय करा? गीतेचं श्रवण करा. गीतेचं श्रवण करा, नेहमी करा. कशासाठी करा? श्रीमद भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे जो भगवान श्रीकृष्णाने स्वतः आपल्या मुखातून अर्जुनाला सांगितलाय आणि तो लिहिला व्यासांनी महाभारतामध्ये भीष्म पर्वात ग्रथित केला. आणि हे जे 700 श्लोक आहेत भगवद्गीतेचे 18 अध्यायामधले, हे 700 श्लोक मोक्षदायिनी आहेत. म्हणजे मोक्ष मिळवून देतात माणसाला. एवढंच नाही, जीवन कसं जगावं, का जगावं, कस्त्वम कोहम कुत आयात, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कोण देते? गीता देते. म्हणून गीता हा ग्रंथ बाप ग्रंथ गीता असं ज्याचं वर्णन आहे. हा गीता ग्रंथ प्रत्येकानं सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. देवानं अर्जुनासाठी ही गीता दिली, पण मिळाली आपल्याला स्वतःच्या मुखातून आलेला ग्रंथ आहे. दुसरे सगळे ग्रंथ कोणी ना कोणीतरी लिहिलेले आहेत, पण एकमेव गीता असा ग्रंथ आहे तो स्वतः देवानं सांगितलाय. प्रत्यक्ष भगवंतानं योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं, स्वतः देवानं सांगितलाय. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो श्री गीता प्रश्नो अर्जुने. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. थोडं फास्ट घेऊ, आता वेळ संपत आलेला आहे. स्वतः भगवंतानं गीता सांगितलेली आहे. उपदेशिली गीता सुखी केले पार्था, आणि जन्म मरण वार्ता खुंटविली. मगाच मी सांगितलं गीतेचा अधिकार असा आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. ज्ञानोबरायांनी त्याच्यावर ज्ञानेश्वरी लिहिली. ती गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे, एवढा ज्या गीतेचा अधिकार आहे. किंवा गीता 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 3दा उच्चार जरी केला तरी नाही पुनरावृत्ती येणारा, पुन्हा त्याला जन्माला यायचं कारण नाही, पुनर्जन्म न विद्येते, एवढी गीतेची ताकद आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचं श्रवण केलं पाहिजे. 18 अध्यायात भगवान श्रीकृष्णाने वेगवेगळ्या पद्धतीने उपदेश केलेला आहे. तो उपदेश अर्जुनाला निमित्त करून आपल्यासाठी दिलेला आहे. दुबिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय असं सांगितलं. म्हणून ही गीता सर्वांनी वाचली पाहिजे, गीतेचं श्रवण केलं पाहिजे, गीतेमधील ज्ञान आपण ऐकलं पाहिजे, त्यानुसार आचरण केलं पाहिजे. वेदशास्त्रांचं गुह्य गीतेमध्ये आहे. म्हणून गीता हा जीवन कसं जगायचं हे सांगणारा ग्रंथ आहे. जीवन कसं जगायचं. त्याचबरोबर भागवत, आता गीतेवर पुष्कळ, कारण मी गीता जयंतीला अभंगच घेतला होता. गीता 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 त्रिवार बोलता, नामदेवरायांचा अभंग आहे, सुंदर अभंग आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलं गीतेचं महत्त्व. भागवत, गीता आणि भागवत, आता दुसरा ग्रंथ आहे भागवत. सगळे ग्रंथ वाचले पाहिजे, पण इथं प्रामुख्याने या अभंगात 2 सांगितले. पुढे कधी रामायण सांगतात, कधी दुसरे ग्रंथ, वेद उपनिषद, हे सगळी ग्रंथ संपदा आपण वाचली पाहिजे. त्याच्यात गीता, आता भागवत काय? भागवती महापुराण आहे. व्यासांनी 18 पुराणामधलं भागवत लिहिलं. नारदांनी सांगितलं की तुम्हाला, व्यासांना आनंद वाटत नव्हता एवढं लेखन करूनही, वेदांचे भाग केले, ब्रह्मसूत्र लिहिले,
17 पुराण लिहिले तरी त्यांचं समाधान झालं नाही. मग भगवान श्रीकृष्णाच्या लीला गायल्या 18व्या पुराणात, ते म्हणजे भागवत. श्रीमद भागवत पुराण ऐकल्यानंतर त्याचं फळ परीक्षितीला 7 दिवसात मोक्ष मिळाला. आपल्यालाही मिळणार. परीक्षिती लाहो दिसा साता, शुकसनका दिकी उभारीला वाहो, परीक्षितीला हो दिसा साता, किंवा 7 दिवसा मुक्ती झाली तया, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7च दिवसात मोक्ष प्राप्त करून देणारं भागवत परीक्षितीला दिला, आपल्यालाही देईल. असं भागवत आपण श्रवण केलं पाहिजे. या भागवताचं महत्त्व, कारण का ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, एवढं भागवताचं महत्त्व आहे. साधारण ग्रंथ नाही हा. येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी, असा मोठा ग्रंथ, तो आपण श्रवण केला पाहिजे आणि अखंड विठोबाचं चिंतन केलं पाहिजे. विठाला विठाला. अखंड म्हणजे खंड न पडता सारखं आपलं विठ्ठलाचं चिंतन चालू पाहिजे. सारखं म्हणजे काय? दिवस रात्र हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड खंडेना जीवन, राम कृष्ण नारायण. त्याच्यात खंडच नसला पाहिजे. सतत सततय कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्संतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता पाहिजे. सतत सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, आशिष्ट दृढिष्ट बलिष्ठ युवाशात साधू युवाध्याय का, असं सांगितलं. म्हणजे सतत निरंतरला किंमत आहे. सतत निरंतर देवाचं नाव घेतलं पाहिजे सतत. आणि रिकामा अर्ध घडी राहू नको. थोडा सुद्धा क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. थोडा सुद्धा वेळ वाया घातला नाही पाहिजे. भजनी विक्षेप तेची पै मरण, नव जावा क्षण एक वाया. एक क्षण सुद्धा देवाविन गेला तर माणसाला कर्मला पाहिजे. अहो वाचा सुद्धा बोलण्याची नाही, एका देवाविन काही, एवढी. कारण का माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे त्याला म्हणायचं अखंड चिंतन विठो. तुकोबाराय म्हणतात, मी जिभेला सांगितलं नाव घेऊ नको तरी ती अखंड चिंतन करते. कुणाचं? विठोबाचं. जिव्हे सदैवं भज सुंदरानी, नामानि कृष्णस्य मनोहरानी, समस्त भक्तार्थ विनाशनानी, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. सतत गोविंद दामोदर माधव या नामाचा जप करते. गोपिका म्हणतात, आम्हाला इतका वेळ लागले भगवान श्रीकृष्णाचं, मी घरधंदा विसरले, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी. मी विवळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले. म्हणजे काय? हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, हरिने कामा घातला चिरा. एवढं माझा बदल कशामुळे झाला? अखंड चिंतन विठोबा. आम्ही सारखं दही दूध घ्या म्हणण्याऐवजी गोविंद घ्याच म्हणायला लागलो. याला म्हणायचं अखंड चिंतन. गोपिका इतकं चिंतन कुणं केलं नसल. गृहे गृहे गोपवधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम, पुण्यानी नामानी पठंती नित्यम, गोविंद दामोदर माधवे. त्या एका जागी जरी आल्या सगळ्यात तरी त्याच नामाचा जप. गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या घे म्हणायच्या, त्या मात्र दही दूध घ्या सुद्धा म्हणायचं विसरल्या. इतका अखंड चिंतन विठोबाचे, सारखं चिंतन. असं चिंतन ज्यांनी केलं त्यांचा देवाला हरिक वाटतो, असं तुकोबाराय म्हणतात. विठाला विठाला. म्हणून आपणही एकदा विठ्ठलाचं चिंतन करूया. विठोबा रखुमाई, म्हणा जरा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. इथपर्यंत आपलं चिंतन आलेलं आहे. एक चरण राहिलेलं आहे, ते आपण घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी
या अखंड हरिनाम सप्ताहात हा अभंग मी ह्याच्यासाठी निवडला, म्हणलं पहिलीच वेळ आहे आणि सोपं घ्यावं आणि आपल्याला लक्षात येतं. तर इथं आल्यानंतर एवढं सुंदर वातावरण बघून मला सुद्धा आनंद वाटला. तयाचा हरिक वाटे महाराजा. देवाला वाटला, मला सुद्धा आनंद वाटला. इथले सगळे श्रोते बघून आणि तुम्ही प्रसन्न चेहरे करून बसलात, इतका वेळ बोर झाला नाहीत, हे महत्त्वाचं आहे. कारण का वक्ता तो वक्ता नो, हे श्रोते नवीन. श्रोते असले तर वक्त्याला किंमत आहे. नाही तर काय, एका परिटानं दुकान टाकलं नग्न साधूच्या देशात, काय चलल का? ते चालणार नाही ना, तिथं कोण घेणार आहे? त्या पद्धतीनं तिथं माणसं तर पाहिजे ना. तसं वक्ता तो वक्ता नो, हे श्रोते नवीन. अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या 3 चरणाचं चिंतन केलेलं आहे. आणखी भरपूर चिंतन होईल, पण महत्त्वाचं हे आहे की या धर्म आपण बोलतो तसं आपण चालणे, धर्मानुसार आचरण करणे आणि तुकोबरायची जी अपेक्षा आहे ती आपण सार्थ करणे, तर कीर्तनाचं फलित आहे. नाहीतर मग सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वरंदे मनोभावे आदि वंदावी, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. सगळ्यांच्या मनात भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झालं, भक्ती उत्पन्न झाली, तर आपला सप्ताह सार्थक आहे, तर आपलं कीर्तन सार्थक आहे, तर आपलं भजन सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आपल्याकडून जर अखंड चिंतन विठ्ठलाचं होऊ लागलं तर म्हणायचं की आपण न मे भक्त प्रणश्यती, त्याचा नाश होणार नाही, उत्तमची गती तो एक पावेल, मग तो उत्तम गतीला जाईल, यात शंका नाही, यात संशय नाही. अशा पद्धतीने या अभंगात तुकोबरायाने चिंतन केलं. आता तुकोबराय म्हणतात की हे असे जे कोणी कुळी कन्यापुत्र होतात, सात्विक होतात, गीता भागवत श्रवण करतात, असे भगवत भक्ताचा देवाला तर आनंद वाटतो. आता मला तर असं वाटतं की यांची सेवा करावी. अभंगाचं शेवटचं चरण. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मला त्यांची सेवा घडावी. कुणाची? त्या हरिभक्ताची, जे गीता भागवत श्रवण करतात, सात्विक आहेत आणि कुळी कन्यापुत्र, ज्यांचा देवाला हरिक वाटतं, जे गीताला जागृत आहे, त्यांची सेवा मला घडावी. असं का म्हणतात तुकोबराय? आता इथं देवाची सेवा नेहमी घडावी, पण या भगवत भक्ताची का घडावी? तर तुकोबराय म्हणतात भगवत भक्त आणि देव वेगळे नाहीत. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली तरी देवालाच पाव. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, मग देवते संत निमित्त त्या प्रतिमा, म्हणून या न्यायानं मी त्यांची सेवा मागतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मी भाग्यवान समजतो मला त्यांची जरी सेवा घडली. कुणाची? देवाच्या भक्ताची.
म्हणजे भक्ताची सेवा करणं. जसं आपण म्हणतो निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, हे भक्त आहेत देवाचे. यांची सेवा घडली म्हणजे देवाचीच सेवा घडली. किंबहुना दुसरे जरी भक्त असले, मद भक्ताच ये भक्ता ते मे प्रियतमा माता, ते मला प्रियच आहेत ना. म्हणून भक्ताची जरी पै प्रेमळाची वार्ता, जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुलिया मी. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीत की देव त्यांना आपली परमदेवता मानतो. कुणाला? ते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती, ते मला प्राणाहून प्रिय आहेत, तेही प्राणापरवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. म्हणून त्यांच्यासाठी मी पत्रम पुष्पम फलम तोय मध्ये देवानं सांगितलं की मला ते इतके आवडतात की त्यांचं पान फूल फळ सुकलेलं जरी असलं तरी मी स्वीकारतो भक्तीपुढे. म्हणजे काय? पै भक्ती एकी मी जाणे, ते तसा न थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. मग आम्ही त्यांची भक्ती स्वीकारतो. ते भक्त आम्हाला आवडतात असं देव म्हणतात. आणि तुकोबाराय म्हणतात मला त्या भक्तांची सेवा घडावी, तरी माझ्या दैवा पार नाही. मी भाग्यवान समजेल, धन्य समजेल. मला धन्य कुणाला? मला. मी स्वतःला धन्य समजेल की मला त्यांची सेवा घडावी भगवंताच्या भक्ताची, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा पद्धतीनं तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, हे मलाच त्यांची सेवा घडावी तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशा पद्धतीनं धावत्या ओघामध्ये झालेला हा भावार्थ वेळ इथं संपलेली आहे. पुनश्च एकदा सगळ्या विटेकर मंडळींना धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित विटेकर भजनी मंडळी आणि पिंपळगाव भजनी मंडळी उपस्थित आहेत. उक्कडगाव भजनी मंडळी, आमचे मृदंगवादक श्रीकृष्ण महाराज आळंदीकर आणि विटा सर्व बाकी विटा, उक्कडगाव आणि वागलगाव परिसरातील सर्व गुणीजन, आमचे विनेकरी बाबा असतील, सुंदर मृदंग साथ दिली. सर्वांनी छान आम्हाला संगीताची साथ दिली. सर्व भजनी मंडळाचे आभार. आणि तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची या मूर्ती. कोणी झोपला नाहीत आणि सर्वांनी शांतपणे चिंतन ऐकलं भगवत. कारण का? नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. म्हणजे काय की हे माझं नाही तरी न्यून ते पुरते, अधिकही सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. तरी तुम्ही श्रोत्यांनी ते अधिक झालं असेल तर कमी करावं, कमी असेल ते अधिक करून घ्यावं असं माऊली म्हणतात. या न्यायानं या ठिकाणी साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी, पण बोलविता धनी वेगळाची. सद्गुरूच्या कृपेनं जे प्राप्त झालं ते बोलण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी मला ज्यांनी आमंत्रित केलं ते आमचे अण्णा म्हणजे नायकवाडे सर. नायकवाडे सर जे सोनपेठला शिक्षक आहेत, त्यांना माझी ओळख आहे. फक्त त्यांनी सांगितलं की आपल्याला या गावात 1 तारीख द्यावी लागेल. मी म्हणलं काय हरकत नाही. आणि या पद्धतीनं त्यांनी मला बोलवलं, त्यांचेही धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज यमगर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी श्रवणाचा लाभ घेतलाच तर त्यांनाही धन्यवाद. सर्व माता माऊल्यांना धन्यवाद. पुनश्च एकदा मला आज पकवाज मात्र मृदंग इतका सुंदर आहे, तुमचा हात सुंदर आहे त्याबद्दल धन्यवाद. मृदंग छान वाजवला आणि या सेवेला सर्वांनी उपस्थिती दर्शवून सर्वांनी या कीर्तनरूपी सेवेचा लाभ घेतला. सर्वांनी श्रवण केलं, कारण श्रवण भक्ती ही 9विधा भक्तीतली पहिली पायरी आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण करणं ही मोठी भक्ती आहे. सगळ्यात श्रवण करणं मोठी भक्ती आहे. ही कीर्तन करणं त्याच्यानंतरची पायरी आहे. श्रवण करणं मोठी भक्ती आहे. तुम्ही सर्व परीक्षितीसारखे श्रोत्यात चांगल्या पद्धतीनं सेवा करण्यासाठी या ठिकाणी भगवंतानं मला जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने सेवा केली. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर